हरि ओम. अखंड मंडलाकार व्याप्तं येन चराचर तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. श्री भगवान वाचन मार्गी अंधासरीसो पुढे देखणाही चाले जायचं, अज्ञान प्रगटावा धर्मतेचं आचरण. ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण करतो. आता येत असताना जसं सकाळी मनात आलं की जे हेल्थ कॉन्शियस लोक असतात ते सकाळी व्यायाम वगैरे करून झाल्यानंतर त्यांना पिण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या तुरट कडू रसांचे ज्यूस विकणारे लोक दिसले. ऍक्च्युली उभे होते वाटत. चव आवडत नसली तरी सुद्धा ते हेल्दी आहे म्हणून प्यावं म्हणून लोक पीत असतात. तसं सकाळी उठल्यानंतर कडू डोस घेण्याऐवजी जे घेतात त्यांच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, पण ज्ञानेश्वरी सारखा गोड डोस मिळतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की देखे रोगाते जिणावे औषध तरी व्हावे पण ते रुच्य व्हावे मधुर देसे. औषध घ्यायचे असं वाटत नाही, गोड आहे, इतकं मधुर आहे. श्री ज्ञानेश्वरी अमृत गंगा असं स्वामी सुखदेवांनी म्हटलं. बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंग अंग प्रत्यंगा जीवाची असं त्यांनी म्हटलं. तसं ज्ञानेश्वरी ऐकत असताना त्याचा एक पहिला परिणाम म्हणजे ध्यानाचा मुख्य परिणाम काय तर शांती हा जसा ध्यानाचा परिणाम आहे तसं ज्ञानेश्वरीचा बाकी आम्हाला त्यातलं समजो ना समजो फार आचरणात येवो न येवो पण बरं वाटतं, शांत शांत होत जातं आणि अतिशय गोडीने ते आईच्या रूपाने महाराज आपल्याला हळूहळू अध्यात्माची समज वाढवत नेत आहेत. म्हणून संतांचा सहवास आणि संतांच्या वाङ्मयाचा सहवास याच्यामध्ये शहाण्या व्यक्तीने फरक करता कामा नये. संतांची भेट आणि संतांच्या वाङ्मयाची भेट म्हणजे संतांचीच भेट आहे, अजून काय. म्हणून ज्ञानेश्वरी भेट वाचत असताना ज्ञानेश्वर महाराजच भेटलेले आहेत आपल्याला आणि त्याच्या मुखातून आपण ते ऐकतो आहोत असं वाचताना भाव असला की अधिक सघनपणे या धारणा आमच्या अंतरंगात उतरतात. नाहीतर केवळ आम्ही एक रेफरन्स बुक म्हणून स्वामींनी असं म्हटलं की स्वामी माधवनाथ कधीही हे सगळे सद्ग्रंथ रेफरन्स बुक सारखे वापरत नसत. म्हणजे रेफरन्स असताना सुद्धा पण प्रत्यक्ष संत त्यांच्याशी आमचा संवाद चाललेला आहे. हा भाव हा अंतःकरणाला अधिक सखोलता प्राप्त करून देतो. तसं कर्मयोगाचा हा सगळा भाग ऐकत असताना ज्ञानेश्वरीमधला किंवा गीतेमधला कधीपर्यंत कर्म करायला पाहिजे तर त्याने असं म्हटलंय की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कर्माची आवश्यकता आहे. म्हणजे बाह्य कर्माची आवश्यकता आहे, त्याच्याबरोबर अंतरंगाच्या उन्नतीसाठी म्हणून ऍक्टिव्हली प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मग त्याला त्यांनी अनेक वेगवेगळे पैलू त्याचे विशद केलेले आहेत. आणि कोणी मात्र असं सगळे जण करत असताना कर्म करायला पाहिजे हे कळत असताना पण न करणं, याला त्यांनी गीतेने जी टीका केली की अघायु इंद्रिया राम रोगम पारत सजीवते, की अशा प्रकारे जणू भूमीला भार होऊन राहिलेला आहे अशा प्रकारे ते म्हणतात. आणि जो मात्र आत्मतृप्त आहे आत्मरती रेवस्यस्तु आत्मरती रेवस्यात आत्मतृप्तश्च मनवा, त्याने काय करायला पाहिजे हे बाकीच्यांनी डिक्टेट करता कामा नये. आणि दुसरं म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा काही प्राप्त करायचं आहे असं शिल्लक राहिलेलं नसल्यामुळे तस्य कार्य न विद्यते, त्याने आता काही करायला पाहिजे अशातला भाग शिल्लक राहिलेला नाही. पण तरी सुद्धा त्याच्याकडे बघून लोक शिकत असतात म्हणून लोकसंग्रहासाठी म्हणून तरी त्याने कार्यरत राहायला पाहिजे असं गीता आणि भगवान हे मोठ्या आग्रहाने प्रतिपादन करतात. की एखादी व्यक्ती ज्ञानी आहे म्हटल्यानंतर ती ज्ञानी कशी झाली याचा मार्ग इतरांना प्रकटपणे दिसायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून तरी त्याने
आपण जे कर्म करत आलो ते कर्म अधिक चांगल्या प्रकारे लोकांना धडा घालून देण्यासाठी का होईना म्हणून आचरलं पाहिजे असं एक प्रतिपादन येतं. आणि त्याच्यावर विवरण करत असताना पांडुरंग शास्त्रींनी असं म्हटलंय की लोकसंग्रह म्हणजे तरी काय, की लोकसंग्रह याचा अर्थ लोक जमा करणे आणि त्यांना प्रचार करत राहणे आणि त्यांचा मोठा जमाव निर्माण करणे असं जर का असेल तर ते म्हणाले एखादा सिनेमा नट पण लोकसंग्रह करतच असतो. हजारो लोक असतात, उलट संतांपेक्षा जास्ती गर्दी तिकडेच आहे. राजकारणी लोक लोकसंग्रह करत असतात, सामाजिक कार्यकर्ते लोकसंग्रह करत असतात. मग त्यांच्या लोकसंग्रहामध्ये आणि आत्मज्ञानी व्यक्तीच्या लोकसंग्रहामध्ये फरक तो काय होता? तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की ज्ञानी व्यक्तीचा लोकसंग्रह हा संख्यात्मक दृष्टीने मोजता कामा नये, कारण तो तसा दरवेळेला इतका व्यापक असेलच असं सांगता येत नाही, हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो उद्देश ज्ञानी व्यक्तीने स्वतःमध्ये जे आत्मसुख अनुभवलं तसं आत्मसुख अनुभवावं अशी प्रेरणा त्या व्यक्तींच्या मनात निर्माण करणं आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य त्या रीतीने घडवणं आणि ते सुख स्वतः अनुभवल्यानंतर इतर लोकांना ते मिळावं म्हणून ही व्यक्ती जशी कार्यरत झाली तसं त्यांनी निस्वार्थीपणे कार्यरत होणं असे प्रेरणेचे दिवे तो जेवढ्या लोकांमध्ये लावेल तोच त्याचा लोकसंग्रह आहे असं त्यांनी म्हटलं. आणि हे जास्ती अगदी बरोबर आहे. नाहीतर मग ज्ञानी व्यक्तीला अशा प्रकारे लोकांना जमा करणे, त्यांना बोध करणे आणि एका गुरुपदावर जाऊन त्या भूमिकेत सतत ऍड्रेस करत राहणे याची आवडच नसते. आणि मग असं कळत नाही की मग हा लोकसंग्रह करेल तरी कसं. पण लोकसंग्रह याचा अर्थ ज्या काही व्यक्ती संबंधामध्ये येतील त्यांच्यामध्ये ज्ञानाची लालसा वाढणं हा त्यांचा लोकसंग्रहाचा भाग आहे. आणि त्याच्यातून ती व्यक्ती प्रत्यक्षतः कार्य करत नसली तरी म्हणजे किंवा तिने देह ठेवलेला असला तरी सुद्धा त्यांचा लोकसंग्रह थांबलेला नसतो. आणि हे संतांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं की ज्ञानेश्वर महाराज समर्थ सगळेच संत त्यांनी देह ठेवून एवढी वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्या त्या एकूण वाङ्मयातून प्रेरणा घेऊन आजही प्रत्येक जण आपापलं जीवन उजळवायचा प्रयत्न करतो. हा त्यांचा लोकसंग्रह आजही चालू आहे. अशा रीतीने लोकसंग्रह करत असतानाची गरज काय आहे तर मार्गी अंधाधरीचा पुढे रेखणाही चालेल. अंध व्यक्ती जर का तिला मार्गावरून चालवत न्यायचं असेल तर जो डोळस आहे त्या डोळस व्यक्तीने त्याला हात घेऊन धरून त्याच्या बरोबर चालावं लागतं. देखे अज्ञाना प्रकटावा तरेसा धर्म आचरून, की अशा प्रकारे आचरून धर्म दाखवावा लागेल. जसा अंधा व्यक्ती चालत असताना एखादा चाललेला आहे आणि काठी घेऊन तो आधार शोधत शोधत झसपडत चालतो आणि दुसरा डोळस व्यक्ती जर का बाजूला कट्ट्यावर बसून त्याला सांगेल असं असं सरळ जा सरळ जा सरळ जा, तर तो ते अशा प्रकारे सरळ जाण्याचं त्याला एक धैर्य पण कमी राहील आणि खाचकळी त्याला कळणार नाही, तो पडून जाऊ शकेल. डोळस व्यक्तीला त्याच्याबरोबर चालण्याची आवश्यकता नाहीये, पण त्याचा हात धरून चालण्याने केवळ लांब बसून सांगणं आणि सुद्धा त्याच्याबरोबर चालणं त्याच्यामध्ये जो फरक आहे तसा एक ऍडिशनल एफर्ट ज्ञानी व्यक्तीने त्या अज्ञानी व्यक्तीबरोबर चालून करायला पाहिजे असं त्यांना सांगायचं. अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी. लहान मुलांना आई शिकवायचं असेल तर शिक्षकांना काही भोगायची गरज नसते, त्यांना ते येतच आहे. पण तरी सुद्धा ते पाठी घेऊन नीट रेषा काढून त्याच्याबरोबर गिरवतात. तसं धर्मातल्या ज्या धारणा आहेत त्या धर्माच्या धारणा केवळ बडबड करून होणार नाही, त्याला करून दाखवायला लागते. पुलंनी जसं म्हटलं की मुंबईमध्ये क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा विषय आहे. खेळता येत नसलं तरी बोलायचा अधिकार सगळ्यांना आहे. तसंच धर्माच्या बाबतीत पण प्रॉब्लेम आहे की करायला जमत नसलं तरी बोलता येतो धर्म. आणि असे धर्म बोलणारे व्यक्ती म्हणजे ज्ञानी, अशी जी अज्ञानी म्हणण्यापेक्षा सामान्य व्यक्तींची जी समज होऊ शकते तसंच ज्ञानी व्यक्तीकडून अभिप्रेत नाही. तिने तो धर्म बोलेल किंवा नाही बोलेल, एखादी धारणा व्यक्त करेल किंवा नाही करेल, पण कृतीमधून व्यक्त होणे आणि त्याच्यामधून जो सामान्य त्याच्याकडे बघणारा साधक आहे तो शिकत असतो. कारण चालत असताना दरवेळेला सरळ रस्ता असला हे जरी दिसत असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये छोटे छोटे खाचखळगे असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिसत नसेल
आणि त्याच्याबरोबर हात धरून चालतो आहे, तर त्यावेळेला समोर एक पायरी आहे, आता एक पायरी आहे हे सांगावं लागतं, इथे खड्डा आहे हे सांगावं लागतं. म्हणजे जरी हात धरून चालत असला तरी पण एक इन्स्ट्रक्शन सुद्धा देत राहाव्या लागतात. तसं ज्ञानी व्यक्ती ज्यावेळेला आचरते धर्म, त्यावेळेला त्याच धर्मधारणांना तिच्या आचरणामुळे उजाळा मिळत असतो. म्हणून अज्ञानी व्यक्ती किंवा ज्ञानी व्यक्ती यांच्या धर्माबद्दलच्या निष्ठेबद्दल प्रश्न निर्माण नाहीये. सामान्य लोकांना पण धर्माच्या धारणा आचराव्यात याची प्रेरणा असते. काही सात्विक जे लोक असतात ते काही सगळ्या गोष्टी उडवून चाललेले असतात, अशातला भाग नाही, ते पण आचरतच असतात, त्यांच्या परीने आचरत असतात. काही ना काही उपासना करतील, काही ना काही व्रतवैकल्य करतील, काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या अनुष्ठानं करतील, उपास करतील. हे सगळ्या व्यक्ती काय फक्त ज्ञानी व्यक्तीच करतात अशातला भाग नाही, सर्वच लोक ते आचरत असतात कमी अधिक प्रमाणात. त्यांच्यापर्यंत परंपरेने जे काही गोष्टी चालत आलेल्या त्या, आणि दुसरं म्हणजे त्यांना आतून जे काही स्फुरत असतील अशा प्रकारे करावं असं वाटतं, त्या सगळ्या करत असतात. पण त्या सगळ्या धर्मधारणांना आणि त्यांच्याशी चालणाऱ्या क्रियांना जोपर्यंत ईश्वराच्या अनुभूतीच्या स्पर्शाचा भाग नाही किंवा त्याच्या इच्छेचा भाग नाही, तोपर्यंत त्या सगळ्या धर्मधारणा एक केवळ यांत्रिक गोष्टी चाललेल्या आहेत. आणि त्या धर्मधारणांचं शेवटी फायनली करायचं काय हे त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे धर्माचं आचरण तर चालताना दिसतं, पण धर्माचा जो गाभा आहे की ईश्वर प्राप्ती, त्याच्यासाठी म्हणून या धर्मधारणांना वळवता कसं येईल हा जो एक आस्पेक्ट आहे, तो जोपर्यंत ज्ञानी व्यक्ती ते आचरून दाखवत नाही तोपर्यंत इतरांना कळायचा संभवतच नाही. एखाद्या व्यक्तीला ते आतून उमगू शकतं. जसं गोंधळकर महाराजांकडे ते एक जण आले होते आणि त्यांचे शिष्य होते, आणि महाराज एक नेम घेतलाय नवीन, काय तर दर एक गुरुवारी उपास करायचा, म्हणजे एक ठराविक दिवशी उपास करायचा. तर का तर असं ठरवलंय. मग उपास ज्या दिवशी करतात त्या दिवशी नाम रोजच्या वेळेला होतं का जास्ती होतं असं कमी होतं म्हणाले, उलट भूक लागल्यामुळे. तर ते म्हणाले ईश्वराच्या विस्मरणात अशा प्रकारे उपास करण्यापेक्षा रोजचं जेवावं, कमी जेवावं आणि नाम जास्ती घ्यावं, त्याने रामाचं सानिध्य जास्ती लाभेल आणि उपासाने जे प्राप्त होईल ते होईल. हे सांगण्यासाठी ती ज्ञानी व्यक्तीच लागेल. नाहीतर मग ते उपासाचं मग एक रिच्युअल. म्हणून महाराजांचं जे वचन आहे की ईश्वराच्या विस्मरणात पूजा करण्यापेक्षा त्याच्या स्मरणात भाजी आणलेली जास्त श्रेष्ठ आहे, हे सांगायला ती व्यक्ती जो मार्ग चाललेला आहे, आणि मुख्य भाग काय आहे तर धर्माच्या बाह्य क्रियांना नसून अंतरंगात ईश्वराचं अनुसंधान राहतं का नाही हे करण्याला आहे, हे सांगण्यासाठी म्हणून ते धर्मच आचरतो आहे. म्हणजे ती व्यक्ती पण चांगलंच कर्म करते, पण धारणा उजळायला पाहिजे, टप्पे समजून घ्यायला पाहिजे आणि अनुभूतीला महत्व आहे हे सांगण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीला तो धर्म आचरून दाखवण्याची आवश्यकता आहे. नाहीतर इतर व्यक्तीला ते काही कळतच नाही अशातला भाग नाही, त्यांनाही कळत असतं, पण नक्की त्याचं मर्म दरवेळेला हे प्रकाशित करून दाखवायला लागतं. ज्या टप्प्यावर आम्ही आहोत त्या टप्प्यावर धर्म एक नवीन प्रकारे ऍड्रेस करावा लागतो. अशा धर्माच्या सूक्ष्म धारणा आचरून दाखवणं हे संतांचं कार्य आहे, आणि म्हणून त्यांनी समाजाबरोबर चालणं हे अपेक्षित आहे. कारण तो जर स्तब्ध होऊन बसेल, माझ्या आता स्वतःला ज्ञानाची पूर्णता अनुभवल्यानंतर आता काहीच करायला नको असं म्हणून तो जर शांत बसला, तर इतर लोक शिकतील कोणाकडे बघून. आणि हा कन्सर्न त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की हा का जरी ऐसे न कीजे तरी अज्ञाना काय होऊन जाईल तीही कवणेपरी जाण्याचे मार्गात आहे. की हे मुख्य बुकिश एक परमार्थ आहे, आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष करण्यामधून आलेला परमार्थ जो कुठल्याही ग्रंथांमध्ये विदित नाही. शास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्ट आयुष्यातली सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही जे जे करतो ते दरवेळेला आम्ही कुठे शास्त्र उघडून बसणार आहोत. प्रत्येकापुढचा सिनारिओ वेगळा वेगळा असणार आहे, आणि त्याच्यातून ईश्वर धारणा कशा व्यक्त कराव्यात हे संतांकडे बघूनच कळू शकतं. म्हणून स्वामींनी पण कायम संत जीवन प्रसंगांना जे अतिशय महत्व दिलं याचं कारण एक अध्यात्म धारणा या त्यांच्याकडे बघून उमजत असतं. रमण महर्षींकडे ज्या वेळेला एखादी व्यक्ती काही कुठे तीर्थक्षेत्राला, ते सुद्धा कुठे फारसे जात नसत, पण एकाच ठिकाणी ते फारसे म्हणण्याविषयी कुठे गेलेच नाही. एकदा आयुष्याच्या सुरुवातीला जे उठून अरुणाचलापाशी गेले, तिथे त्यांचं सगळं फिरणं संपलं.
तिथेच जाऊन पूर्णतः ते तिथेच शरण होऊन राहिले. आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे येणारे साधक हे कुठे कुठे जात असत, तीर्थक्षेत्रांना जात असत, मग तिथून गेल्यानंतर काहीतरी प्रसाद मिळतो किंवा तीर्थ येतं, घेतलं जातं. मग ते आपण जसं सेवन करावं तसं गुरूंना पण द्यावं म्हणून ते रमण महर्षींकडे घेऊन येतच. तर ज्यावेळेला अशा प्रकारे कोणी गंगेचं तीर्थ आणलंय, कोणी अजून काही प्रसाद आणलाय, तर ते मोठ्या भक्तिभावाने ते घेत असत. आणि कित्येक वेळेला असे उद्गार येत असत की त्यांच्या तोंडातून की म्हणजे तीर्थ घेतोय असं नाही, गंगा आज मला भेटायला आलेली आहे, तो देवता मला भेटायला आलेली आहे, अशा प्रकारे मोठ्या उपकाराच्या म्हणजे कृतज्ञतेच्या भावनेने ते तीर्थ प्राशन करत असत. आणि त्याच्यावर सुरी नागम्मा त्यांनी ते सगळं लेटर्स ऑफ रमणाश्रम हे पुस्तक दिलंय. त्यांनी त्या आठवणीत असं म्हटलंय की पूर्वी असं म्हटलं जात असं पुराण कथांमध्ये की एखाद्या ऋषींना सगळ्या देवता भेटायला येत, असे जे वर्णन येतात, तर कदाचित हे असंच होत असावं. नाहीतर ते ऋषींना देवता भेटायला येत हे कळणार कसं? त्याचं हे प्रात्यक्षिक आहे की तीर्थ येत असताना पण तीर्थ घेतोय असं नाही, देवताच मला भेटते आहे आणि मी ते ग्रहण करतोय. याच्यामधून त्याच्यामधला तो एक धार्मिक सद्भाव आहे, तो सद्भाव अधिक खुलून त्याला अनुभूतीचा स्पर्श असलेली व्यक्ती ज्यावेळेला ते वागते त्यावेळेला त्यांचं साधं साधं आचरण सुद्धा हे इतर लोकांना गायडन्स होऊन जातं. आणि अशा प्रकारे जो चालणारा आहे त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे देखणाही चाले जैसा असं म्हटलं. देखणा असा शब्द वापरला. म्हणजे त्या काळच्या मराठीमध्ये देखणा याचा अर्थ डोळस असा आहे, ज्याला पाहता येतं तो त्याच्या पुढे चालतो आहे. पण देखणा याचा अर्थ आपण जो म्हणतो की ज्याला पाहावं असा, छान दिसतोय म्हणून तो देखणा, म्हणून ज्ञानी कुणाकडे पाहावं, ज्ञानी व्यक्तींकडे पाहावं म्हणून ते त्या अर्थाने पण देखणे आहे. प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ज्याला बाह्य सौंदर्याचे निकष लावता येतात तसं असेल असं सांगता येत नाही. एखादी ज्ञानी व्यक्ती एकदम सुकुमार देह किंवा बघितल्यानंतर एकदम इम्प्रेस होऊन जातो, तशा प्रकारची पर्सनॅलिटी ज्ञानी व्यक्तींची असेलच असं सांगता नाहीये. तरी पण त्यांचा बाह्य देह कसंही असला तरी संतांकडे बघत राहावं असं वाटतं सारखं. त्याचं कारण ती पूर्णता त्यांची जी आहे ती आम्हाला आकर्षित करत असते की कशाचीही अपेक्षा नाही. पूर्णतेचा निकष काय आहे? कशाचीही अपेक्षा नाही. एखाद्या पात्रामध्ये जर का काठोकाठ पाणी भरलेलं आहे, त्याच्यानंतर अजून काही त्याच्यामध्ये भरायची शक्यता नाही, त्यामुळे ते स्वतःमध्ये पूर्ण आहे. तसं बाह्य उपभोग ज्याच्यामध्ये आल्यानंतर एखादं आपल्याला जे वाटत असतं की अमुक एक गोष्ट झाल्यानंतर माझं झालं, असं दर आयुष्याच्या टप्प्याला वेगवेगळे गोल्स असतात किंवा वेगवेगळ्या इच्छा असतात. एवढं होऊ दे मग झालं. जसं शाळेतल्या मुलांना आता कधीपर्यंत हे लवकर उठायचं आणि किती दिवस हा अभ्यास करायचा, मग लोक सांगतात की हे 10वी झालं की झालं, पुढे मग 12वी झालं की झालं, मग ग्रॅज्युएशन झालं की झालं. त्याचं असं संबंध नाही. मग त्याला असं वाटतं की थोडं संसारात स्थिरस्थावर झालं की झालं, आणि ते स्थिरस्थावर कधी होतच नाही. शेवटपर्यंत कोणी स्थिरस्थावर झालेलं नाही. तसं पूर्णत्व जोपर्यंत आतमध्ये अनुभवाला येत नाही, तसं कुठल्या तरी गोष्टीच्या आमच्या आयुष्यात एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट आमच्या आयुष्यात आल्यानंतर पूर्णत्व आहे असं आम्हाला जे वाटत असतं त्याला भ्रम म्हटलेलं आहे. मृगजळामागे धावणं असं त्याला म्हटलं जातं की इथे पाणी आहे, हे प्यायल्यानंतर मी तृप्त होईल असं त्या हरणाला वाटतं त्या मृगजळाकडे बघून. तसं आम्ही सतत काही ना काही आयुष्याच्या टप्प्यावर आम्ही काही गोष्ट झाली की माझं होईल, पण असं तो समजत नाही कधी की मी पूर्ण आहे आतमध्ये आणि आता जे काय होत आहे ती केवळ क्रीडा आहे. हे ज्ञानी व्यक्तीचा भाग असतो की अमुक एक गोष्ट झाल्यामुळे तो पूर्ण झालेला आहे अशातला भाग नाही, पूर्णच आहे. मग आता काय करतोय, ईश्वराच्या इच्छेने जे काही करतोय ते होत आहे. त्याला स्वामी स्वरूपानंदांनी अमृतधारामध्ये जे म्हटलेलं आहे की आता हे सगळं झाल्यानंतर जे काही आईच्या प्रसादाने पूर्णत्व प्राप्त झालं, आता मग काय आहे तर तुझ्या इच्छेने मी आता मूल म्हणून तुझं खेळतो आहे आणि तू जशी परिस्थिती प्राप्त करून देशील तसा तो खेळ मी खेळेन, सवंगड्याला सवय खेळेन असं त्यांनी म्हटलंय. निसंग राहून खेळेन. तशी ज्ञानी व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये दिसली तरी तिचं पूर्णत्व अबाधित असतं.
त्याला गीतेने स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठा समुद्र माप प्रविशंती येतं. अतिशय पूर्ण असा समुद्र हा बाहेरून भरपूर पाणी आलं किंवा वरून पाऊस पडला तर त्याच्यावर त्याची पूर्णता अवलंबून नसते. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ऍडिशनल हे केलंय की जसं नद्यांचे प्रवाह आल्यामुळे तो पूर्ण होत नाही, तसे नद्यांचे प्रवाह आटल्यामुळे समुद्र आटतो असं नाही. त्याप्रमाणे बाहेरचे भोग आतमध्ये आले तर ज्याला कृतार्थता वाटत नाही तो मुळातच कृतार्थ आहे. स्वतःमधलं पूर्णत्व अनुभवल्यानंतर आणि बाह्यभोग नाही आले तरी तो विचलित पण होत नाही. अशा प्रकारची जी व्यक्ती आहे स्वतःमध्ये पूर्णत्व अनुभवलेली, ती ज्या वेळेला एखादी गोष्ट करते त्यावेळेला ते पूर्णत्वाचं असणं हेच आम्हाला विलोभनीय वाटतं. म्हणून त्याच्याकडे बघताना तो देखणा आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की पूर्णत्व अनुभवणं हे स्वतःमध्ये ज्याने स्वतःच्या अंतर्गत केलेलं आहे. आणि तो व्यक्ती अशा प्रकारे गाईड करत चालला तर त्या धर्माच्या धारणा सामान्य लोकांना अधिकाधिक प्रमाणात उमजून जातील आणि मग ती व्यक्ती एकूण स्वतःपुरतं तर पूर्णत्व अनुभवते आहेच, त्याच्याबरोबर एक समाजाची उन्नती. म्हणून या सगळ्या संतांकडे बघितल्यानंतर समर्थ आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, स्वतःमध्ये पूर्णत्व अनुभवलं तरी पण सर्व प्रकारच्या उपासनांमध्ये रत दिसतं. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कर्मकांडांच्या मागे फारसं जाऊ नका असं ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही व्रत नियम न करावे, शरीरात न फेडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासी गा, हे सगळं काही, हे सर्वता काही न करावे, देवतांतरा न बसावे, हे सगळं सांगून झाल्यानंतर पण पुढच्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वतः वारीला जातातच आहेत. सगळ्या संतांना बरोबर घेऊन जातात आहे. त्याचं कारण तिथे गेल्यानंतर पूर्णत्व अनुभवायचा हा भाग नाहीये, पण एक लोकांची एक आवड जी आहे अशा प्रकारे काहीतरी एक क्रियात्मक धर्म लागतो. केवळ तत्वज्ञानात्मक जो धर्म असतो तो जनरली एक बुद्धिवंत लोक केवळ वैचारिक खालीवर काहीतरी चर्चा करत बसतात आणि प्रत्यक्ष हाताला समाधान लागत नाही. म्हणून एक विचार आहे आणि दुसरा म्हणजे आचार आहे. या दोन्हींनी मिळून धर्म होत असतो. केवळ वैचारिक जो भाग असतो तो तत्वज्ञानात्मक असतो, त्याला आचरणाची जोड लागल्यानंतर ते आचरण ज्या वेळेला तत्वाभिमुख होऊन तत्वाचा विचार आणि त्याच्यानुसार असलेला आचार या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर धर्म प्रत्यक्षात येत असतो. आणि म्हणून तशा प्रकारचं आचरण करून दाखवणे हे या ज्ञानी व्यक्तीकडून अपेक्षित आहे. म्हणून त्यांना आचार्य असं म्हटलं जातं. आचार्य याचा अर्थ ज्यांचं आचरण आम्ही घेऊ शकतो. विचार अनेक लोक सांगू शकतात, त्याला काय हल्ली तर आता एआयच्या जमान्यामध्ये विचाराची तुटवडाच नाहीये. तुम्ही कुठलीही गोष्ट टाकता तो विचार तुमच्यापुढे टाकता येतो, मिळतो. पण तो विचार आचरणात ज्यांच्या आला आणि ज्यांचं अंतःकरण हे ज्ञानपूर्ण होऊन गेलं त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला काय करावं काय करू नये हे कळतं. आणि म्हणून धर्माच्या धारणा अशा व्यक्तींकडे बघून चालल्यानंतर त्या उजाडल्या जातात. नाहीतर एक गतानुगतिक धर्म राहतो, सगळेच लोक धर्मच करत असतात. म्हणजे आतंकवादी लोक पण धर्मच पाळत आहेत, जे काहीतरी धर्माच्या नावावर दुसरंच काहीतरी करत आहेत ते लोक पण धर्मच पाळत आहेत. पण त्याच्यामागे जो अनुभूतीचा स्पर्श आहे आणि त्याच्यामध्ये सदाचरण आणि नीती या सगळ्या गोष्टींनी एकत्रित असलेला धर्म, असलेलं अध्यात्म. नाहीतर ते केवळ वैचारिक स्वरूपात राहील. गोळवणी महाराजांचे इथे त्यांचे शिष्य खाली जिथे ते राहत असत वासुदेव निवासला तर तिथे बोर्ड लिहित असत आणि त्यांचं अक्षर खूप सुंदर होतं. तर ते एरवी तो बोर्ड नेहमी पांढऱ्या खडूमध्ये लिहिलेला असे. तर ते गृहस्थ शिक्षक होते आणि एक दिवस त्यांनी तो बोर्ड लिहिलेला बघितला. महाराज खाली आले तर रंगीत खडून लिहिलेला होता. तर त्यांना विचारलं, म्हणे रंगीत खडूसाठी पैसे कुठून आणले? तर ते म्हणाले शाळेत आम्हाला अशा प्रकारे रंगीत खडू देतात वापरण्यासाठी. तर ते म्हणले शाळेत वापरण्यासाठी देतात, इथे वापरण्यासाठी देत नाही. इथे मग त्यांनी पैसे देऊन ते रंगीत खडू आणून घेतले महाराजांनी आणखी. आता याच्यामध्ये ते खडू वापरल्याने काय बिघडतं. हा जो एक आचारशुचितेचा भाग आहे हा संतांकडे बघूनच कळतो. नाहीतर मग त्या व्यक्तीने पण एका मोठ्या भक्तिभावाने आपल्याच गुरूंचं छान दिसावं त्याच्या परीने त्याच्या समजुतीने ती पण व्यक्ती धर्मधारणाच आचरत होती. काय फार विशेष आम्ही काही चोरी केली नाही अशी तिचं सामान्य समजूत होती. पण सूक्ष्मात जायचं असेल तर ह्या गोष्टींचं जे विधिनिषेध आहेत ते पाळायला पाहिजे. हे संतच सांगू शकतात
नाहीतर मग कौतुक करून पुढे जाणे ह्याच्यापेक्षाही त्यांनी किती अलर्ट होते की हे जे काही चाललेलं आहे आध्यात्मिक कार्याच्या नावाखाली आम्ही जर का आचारशुचितेचा भंग करत असू तर हे काही खरं अध्यात्म नव्हे. कारण हे चालतं या कॅटेगरीत एकदा का जाऊन पडलं का नंतर चालतं ही यादी वाढत जाते, ढिलाई वाढत जाते, हे संतांना लक्षात येतं. म्हणून धर्म 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 असं म्हटल्यानंतर एक समजुतीचा धर्म आणि एक अनुभवाचा धर्म ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी नीट सांभाळल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारचं आचरण जरी दरवेळेला खूप कॉन्क्रीट राहायला पाहिजे अशातला भाग नाही. कारण समाज बदलत असतो, समाजातल्या धारणा बदलत असतात, शुची अशुचितेच्या नीती अनितीच्या धारणा बदलत असतात. नीतीच्या बदलती कल्पना किती काल परतते परंतु असती सदा अबाधित तिची मूळची तत्वे स्वामी स्वरूपानं की कालपरत्वे गोष्टी बदलत असल्या तरी सुद्धा एक मूळची तत्व त्याची कॉन्स्टंट असतात आणि ती हलत नाहीत. अशा प्रकारे त्यांच्याकडे लक्ष देऊन नीट राहिलं पाहिजे. आणि आचरण आणि विचार म्हणून समर्थांनी पण आधी पाहावा आचार मग पाहावा विचार. आचार विचार एक पहिलं पार पाहावे येतो. केवळ आचार शुद्धी अतिरेक करून त्याच्यामागचा विचार हरवून उपयोग नाही. तसं केवळ विचार कळलाय म्हणून आचरण आता दिलं आहे असाही चालणार नाही. या दोन्हींचंही कॉम्बिनेशन घेऊन ज्ञानस्वरूपाला प्राप्त होऊन जायचं आहे. आणि त्याही वेळेला समाजाला विपरीत वाटेल असं कुठल्याही प्रकारचं वर्तन नाही. म्हणून मार्गाधारे वर्तन चार दोघं वागतायत तसंच वागावं. विश्व हे मोहरे लावे अलौकिक न व्हावे लोकांप्रती. कुठल्याही प्रकारे वेगळं वाटू नये. आपण कोणतरी वेगळा आहे अशी इतरांना जाणीव पण होता कामा नये. असं ज्ञानेश्वर महाराजांनी हा अमुका हा कोणीतरी विशेष आहे असंही लोकांना वाटतं कामा नये. चार चौघांसारखाच आहे असं वाटलं पाहिजे आणि आतमध्ये ज्ञानस्वरूप असलं पाहिजे. हा भाग जो ज्या वेळेला एखादी व्यक्ती आचरून दाखवते म्हणून तयांची आचरती पावली असं म्हटलंय. कुणाचं वंदन करावं ज्यांचं आचरणातून तो ज्ञान व्यक्त होतं त्या व्यक्ती पूर्णत्वाला आहे असं समजलं पाहिजे. आणि ते लोक जे जे करतात त्याला धर्म असं नाव ठेवलं जातं. हे पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जे जी गोष्ट अशा व्यक्ती करतात इथं वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी त्याची नष्ट सामान्य सकाळ. आज ही जी पुढची ओवी आहे नित्यपाठातली ती आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे भूदेव संतांचे सुदान व्हावे. सत्कर्म योगे वय घाल व्हावे सर्वांगी मंगल बोल व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी तत्वज्ञानी संत तो सत्कलिवर परात्पर गुरु ज्ञानदेव